काही भाज्या बनवायला खूप सोप्या असतात, पण खायला खूप जास्त टेस्टी लागणाऱ्या असतात. तर त्यातलीच एक भाजी म्हणजे तुरीच्या दाण्याची आमटी किंवा जी भाजी बनवतो आपण ती. तर ही कशी बनवायची हे आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर चांगल्या थोड्या कोवळ्या असणाऱ्या शक्यतो यासाठी शेंगा घ्यायच्या. त्याला सोलून घ्यायचे. तर इथे सगळ्या तुरीच्या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आपल्याला लसूण. तर थोडासा जास्त लसूण वापरायचा याला. आलं घालायचं. यासोबतच मी यामध्ये एक हिरवी मिरची घालते आणि अर्धी वाटी एवढं किसलेलं सुकं खोबरं घालते. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता गॅसवरती आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये घालायचं तेल. तर साधारण 2 चमचे एवढं मी तेल घालते यामध्ये. तेल चांगलं तापू द्यायचं. तेल तापल्यानंतर यामध्ये घालायची आपल्याला मोहरी आणि त्याला चांगलं तडतडू द्यायचं. मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये थोडे जिरे घालायचे. आणि यासोबतच आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. तर साधारण एक कांदा घेतलेला मी मध्यम आकाराचा. आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा, पण खूप जास्त याला ब्राऊनही करायचं नाही. हलकासा सोनेरी रंगावरती येईपर्यंत याला परतून घ्यायचे. तर खास करून ही विदर्भामध्ये बनवली जाणारी भाजी आहे. खूप छान लागते. बनवायला सोपी आहे, पटकन होणारी आहे. तर ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही छान लागते. तर आपला जो कांदा आहे बघू शकता आता छान सॉफ्ट झालेला आहे, मऊ झालेला आहे. आता यामध्ये घालते मी थोडासा हिंग आणि जे आपण मिक्सरमध्ये आलं लसूण खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते. आता पुन्हा याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. तर 2-3 मिनिटं पुन्हा याला मी परतून घेतले. आता यामध्ये घालते हळद, लाल मिरची पावडर, यासोबतच आपल्याला धनेपूड घालायची आणि गरम मसाला घालायचा. कमी फ्लेमवरती याला परतून घ्यायचं. मसाले जळू नयेत किंवा कढईला खाली लागू नयेत म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घालते. 1 चमचाभरच पाणी घालायचं फक्त. यामुळे आपले जे मसाले आहेत कढईला लागतही नाहीत आणि छान परतलेही जातात. आता हे मसाले छान या पद्धतीने परतून झाले 1-2 मिनिट की यामध्ये घालायचं आपल्याला टोमॅटो. तर टोमॅटोची प्युरी करून घालू शकता किंवा अगदी बारीक चिरलेलं टोमॅटोही यामध्ये तुम्ही घालू शकता. आता टोमॅटो चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. टोमॅटो जेवढं छान परतून होईल तेवढी चव चांगली लागते. आता या पद्धतीने टोमॅटोला मी छान परतून घेणार आहे. आता टोमॅटो छान परतून झालेले, त्याला छान कडेनं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी घालते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि यासोबतच आपल्याला घालायचे सोलून घेतलेले तुरीचे दाणे. आता याला या मसाल्यामध्ये 2-3 मिनिटं असंच परतून घेऊयात. तर 2-3 मिनिटं मी याला परतून घेतलेले. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. तर पाणी थंड न घालता गरम घालायचं. तर तुम्हाला भाजीचा थिकनेस कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता यामध्ये. तर याला शिजण्यासाठी सुद्धा थोडंसं पाणी लागणार आहे. तर त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं यामध्ये. तर गरम पाणी घातलेलं आहे मी यामध्ये. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि याला एक उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आणि मंद आचेवरती यावर झाकण ठेवून याला छान आपल्याला शिजवून घ्यायचे. आता मीठ घालून मिक्स करून घेतले, गॅसची फ्लेमही कमी केली, यावर झाकण ठेवते आणि मंद आचेवरती याला शिजवून घेते. तर साधारण 10 मिनिटं झालेली आहेत. आपण चेक करूयात. तर बघू शकता आता आपली जी भाजी आहे छान शिजलेली आहे. मस्त आपली तयार झालेली आहे भाजी. तर गॅस बंद करायचा. तर खाण्यासाठी आपली मस्त तुरीच्या दाण्याची आमटी किंवा भाजी म्हणू शकता मस्त तयार झालेली. करून पहा, खूप टेस्टी लागते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.